जर मित्रांनो तुम्ही आज माझ्या चॅनलवरती नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो तुम्हाला हे मराठी क्राईम स्टोरी ह्या चॅनलवरती रोज अशाच रोमॅन्टिक बातम्या पाहायला भेटणार आहेत. तर आधी हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो अजिबात विसरू नका. तर चला जाणून घेऊया काय माहिती आहे ते. अखेर तू मे घोटाळा, प्रेमाचाच गळा आवळला. आंतरजातीय प्रेमविवाहाचा सुपारीने झाला शेवट. पोलिसांपुढे पतीची चालाकी टिकलीच नाही आणि संपूर्ण बनाव हा उघडकीस आला आहे. नवी मुंबईमध्ये दोघांचे एकमेकावर इतके प्रेम की जातीचे बंधन तोडून त्यांनी लग्न केले होते. परंतु लग्नाच्या काही महिन्यानंतर त्यांच्यात तू मे अशी सुरू झाली. त्यांच्यातील वाद इतका टोकाला गेला की पतीने थेट पत्नीची सुपारी देऊन हत्या घडवून आणली. मात्र पोलिसांपुढे पतीची चालाकी टिकलीच नाही आणि संपूर्ण बनाव हा उघडकीस आला आहे. उल्वे येथील अल्विना राजपूत उर्फ अल्विना अडमणी खान वय 27 हिची रविवारी रात्री 12च्या सुमारास हत्या झाली. ती उल्वे सेक्टर 5 येथे पती किशोरसिंग राजपूत वय 30 यांच्या मेडिकल दुकानाकडे जात होती. यावेळी अज्ञाताने तिला रस्त्यावरच गाठून तिचा गळा चिरून हत्या केली आहे. पतीच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीवर उल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपासात पोलिसांनी तिच्या पतीचाच कट उघड करून त्याच्यासह 2 महिला अटक केल्या आहेत. अल्विना आणि किशोरसिंग 2026 पूर्वी एका औषध कंपनीसाठी सेलबमपदी काम करत होते. या दरम्यान दोघांची ओळख झाली असता त्यांचे प्रेमात रूपांतर झाले. दोघांनी एकमेकांना कसमे वादे देत आयुष्यभर सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता आणि जातीची बंधने झुंगारली होती. त्यांनी रजिस्टर लग्नही केले. तेव्हापासून दोघेही उल्वेत राहायला गेले होते. आनंदाने संसार सुरू असताना त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद होऊ लागले होते. यामुळे घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. परंतु घटस्फोट घेण्यापूर्वी अल्विना ही पती किशोरसिंग याला व्यवसायात मदतीसाठी दिलेले 15 लाख रुपये परत मागत होती. त्यावरून अल्विना आणि किशोरसिंग या दोघांमध्ये जमत नसतानाही घटस्फोट घडला होता. त्यांची प्रक्रिया पुढे जातच नव्हती. 7 लाख रुपयाचा व्यवहार ठरला. 7 लाखाचा व्यवहार ठरला परंतु यापूर्वी पैसे घेतल्यानंतरही तिने घटस्फोटाला नकार दिला होता असेही किशोरसिंगने स्पष्ट केले. त्यामुळे तिला कायमचे हटवण्यासाठी किशोरसिंगने एका महिलेचा तिच्या हत्येची सुपारी दिली. उल्वेतच राहणाऱ्या त्या महिलेने तिच्या मोलकरणीच्या मदतीने परिसरात राहणाऱ्या 2 तरुणांना ही सुपारी दिली. यासाठी 7 लाखाचा व्यवहार ठरला. त्यामुळे 5 लाख रुपये किशोरसिंगने त्यांना पोहोच केले होते. त्यानुसार अल्विना ही रात्री एकटी पतीच्या मेडिकलकडे येतानाच एकाने तिच्या गळ्यावर वार करून हत्या केली. परंतु कोणत्याही ठोस कारणाशिवाय एका महिलेच्या हत्येमागचं कोणाचं काय उद्देश असू शकतो हे तपासताना पोलिसांना पतीवर संशय बाळगला आणि चौकशीत गुन्हा उघड झाला. पोलिसांनी वागणे हेरले. पत्नीची हत्या झाल्यानंतर पतीची हालचाल पोलिसांना संशयास्पद वाटली. त्यामुळे पोलिसांनी शेजाऱ्याकडे त्यांच्याबद्दल चौकशी केली असता त्यांच्यात नेहमी भांडण व्हायचे अशी माहिती पोलिसांना मिळाली. तसेच तिच्या एका मैत्रिणीसोबत बोलणे झाले. फिरण्यावरून त्यांच्यात वाद झाला होता अशी ही माहिती पोलिसांना मिळाली. त्यांच्याशिवाय पतीच्या हत्येनंतर त्यांचे हावभाव हेरून त्याचीच उलट चौकशी केली असता त्याने सुपारी देऊन हत्या केल्याचे कबूल केले आहे.
जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. कारण अशाच नवनवीन बातम्या तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू मित्रांनो.